अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी आपले लक्ष वेधू इच्छित आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या भायखळा विधानसभेतील राज्य शासनाच्या नगरविकास खात्याअंतर्गत माझगाव ताडवळी या BIT चाळीचा 1 ते 16 इमारतींचा परिसर आहे। जवळजवळ 100 वर्ष जुन्या या इमारती आहेत आणि या इमारतीचा पुनर्विकास व्हावा म्हणून तेथील रहिवाशांनी त्यांची एक गृहनिर्माण संस्था स्थापन केली आणि आज आपल्याला सांगू इच्छितो की त्यातल्या 4-5 इमारती 12 ते 16 नंबरच्या इमारती या त्या ठिकाणी संक्रमण शिबिरामध्ये गेलेल्या आहेत। त्यातल्या 220 लोकांना माहुल या ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे अशा ठिकाणी स्थलांतरित केले। ते 9 वर्षापासून त्या ठिकाणी राहत आहेत आणि बाकीच्या 3 इमारतीच्या रहिवाशांना त्या ठिकाणी माझगाव येथेच संक्रमण शिबिर बांधले। आत्ताच्या या आपल्या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय, माहुलच्या रहिवाशांना जे 220 रहिवाशी त्यांना तातडीने माझगाव या ठिकाणी कसं आणता येईल या बाबतीत शासनाने एक निर्णय घ्यावा। तसंच माझगाव ताडवळीचं जे पुनर्विकासाचं काम आहे हे BDD चाळीच्या आणि काळा चौकीच्या अभुदय नगरच्या धर्तीवरती त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून एक विशिष्ट धोरण राबवून त्यांचा पुनर्विकास तातडीने व्हावा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। याच्यापूर्वी देखील हिवाळी अधिवेशनात आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती की त्यांच्या दालनामध्ये तातडीने संबंधितांची बैठक आयोजित करावी, परंतु अद्यापही बैठक आयोजित केलेली नाही। गेल्या 6 महिन्यात 2दा निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे, अद्यापही मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला नाही। अध्यक्ष महोदय, मी आजच्या या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्याकडे मागणी करतो की तातडीने शासनाने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि माझगाव ताडवळीच्या पुनर्विकासामध्ये रहिवाशांना न्याय द्यावा। माहुलच्या रहिवाशांना पुन्हा एकदा 200 नागरिकांना रहिवाशांना माझगाव ताडवळी या ठिकाणी स्थलांतर तातडीने करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।